शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. प्रफुल्ल पटेलांसंदर्भातील प्रश्नावर बोलण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा नकार. 2 घटना निवडणूक आयोगाकडे पाठवल्या का, पत्रकारांचा होता सवाल. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात 2च पदांचा उल्लेख. सुनेत्रा पवारांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार म्हणून उल्लेख. तटकरे पटेलांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही. राष्ट्रवादीच्या घटना बदलाबाबत पटेल तटकरे यांच्या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी. पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावे. सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र. सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर. संसदेत काही महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार. राज्यसभा सभापती CP राधाकृष्णन यांचीही भेट घेणार. भविष्यात राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या सेनेचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील. पक्षाच्या अस्तित्वासाठी विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही. संजय राऊतांचा मोठा दावा. मंत्री हसन मुश्रीफ यांनी संजय राऊतांचा दावा खोडून काढला. राष्ट्रवादीचा एकही आमदार पक्ष सोडून जाणार नाही. हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. सुनील तटकरेंनीच अजित पवारांना पक्ष फोडून NDAमध्ये जायला भाग पाडलं. भाजपच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या घटनेत बदल. विकास लवांडे यांचा आरोप. तर तटकरे आणि पटेल भाजपचे हस्तक असल्याचाही दावा. शिंदेच्या शिवसेनेच्या डिनर डिप्लोमसीला ठाकरेंचे खासदार उपस्थित. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडून डिनरचं आयोजन. खासदार नागेश आष्टीकर, संजय देशमुख यांची उपस्थिती. भाजपमध्ये विधान परिषदेसाठी इच्छुकांची मोर्चे बांधणी. विधान परिषदेसाठी भाजपच्या वाट्याला 4 जागा येणार. मात्र अनेक इच्छुकांची भाऊगर्दी. केशव उपाध्ये, माधवी नाईक, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकरांसह आणखी काही नेते इच्छुक. सूत्रांची माहिती. बलात्कारी अशोक खरातला थोड्याच वेळात कोर्टात हजर करणार. BC द्वारे SIT खरातला कोर्टात हजर करणार. तर SIT आणि शिर्डी पोलिसांकडून खरातच्या पत्नीचा शोध सुरू. मोंदू अशोक खरातचा नाफेड कांदा घोटाळ्यातही सहभाग असल्याचा आरोप. श्री व्यंकटेश फार्म प्रोड्युसर कंपनीमार्फत कांदा खरेदी विक्रीचे व्यवहार. 1200 ते 1300 कोटींच्या भ्रष्टाचाराचा अंदाज. प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी. भोंदूबाबा खरातकडून 4 वर्षात सुमारे 70 कोटींची प्रॉपर्टी खरेदी. बहुतांश पेमेंट रोख रकमेनं केल्याचं उघड. व्यवहारांमध्ये पार्टनर म्हणून इतरांची नावं. नाशिक, पुणे, अहिल्यानगरमध्ये खरातची मोठी गुंतवणूक. सोलापूरमधील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद. काल पोलिसांवर दगडफेक. आज पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची. अंजन गावात एक गट पुतळ्यासमोर तर दुसरा गट मंदिराच्या आवारात बसलेला. लाडकी बहीण योजनेत 71 लाख महिला अपात्र. गेल्या 20 महिन्यात सरकारनं दिलेले तब्बल 21,000 कोटी पाण्यात. मार्च अखेर झालेल्या पडताळणीतून धक्कादायक आकडेवारी समोर. राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी. प्रदूषण मुक्तीसाठी राज्यात स्वतंत्र प्राधिकरणाचं कवच. राज्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. नागपूर, बीड, कोल्हापूर, संभाजीनगर, पुणे, जळगावमध्ये जोरदार पाऊस. शेती पिकांसह फळबागांचं प्रचंड नुकसान. बळीराजा पुन्हा संकटात. शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार. सुधारित आराखड्याला मंजुरी. प्रकल्प खर्च 1,01,000 कोटींवर. शेतकऱ्यांच्या विरोधामुळे कोल्हापुरातील मार्गाच्या आखणीची अधिसूचना रद्द. संपूर्ण देशात आज हनुमान जयंतीचा उत्साह. नाशिकच्या अंजनेरी गडावर जन्मोत्सव सोहळा. मारुतीरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.